नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 12 नोव्हेंबरला आलेले आहे देव उठणे एकादशी, जिलाच आपण कार्तिकी एकादशी असे देखील म्हणत असतो. त्यासोबतच प्रबोधनी एकादशी असे देखील म्हणत असतो आणि या दिवशी वार आहे मंगळवार. देव उठणे एकादशीला बघा, जेव्हा आषाढी एकादशी असते तेव्हापासून भगवान विष्णू हे निद्रेत जातात आणि देव उठणे एकादशीला तेव्हा ते निद्रावस्थेतून जागे होतात आणि त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे. ही एकादशी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही दर महिन्याची एकादशी पाळत नसाल, व्रत उपवास करत नसाल, पण या एकादशीचं व्रत अवश्य करा. ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्वाचं कार्तिक एकादशी आहे. आणि तसेच या दिवशी कोणत्या गोष्टीचं आपण पालन करायचं आहे, या दिवशी काही कामं आपल्याला करायची आहे, तसेच काही चुका देखील आपल्याला या दिवशी टाळायच्या आहे. स्त्री पुरुष सर्वांनीच या दिवशी या गोष्टींचे, या काही चुकांचे पालन करायचे आहे, या चुका आपल्याला टाळायच्या आहे. तसेच या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि यासोबतच पूजा कशी करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे देखील म्हटले जाते. तर खूप महत्त्वाचा दिवस आहे हा आणि एकादशीनंतर सर्व शुभ कार्य, शुभ विवाह हे करायला सुरुवात करत असतो आपण. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी तुलसी विवाह देखील येतो. तर हा दिवस वाया जाऊ द्यायचा नाही आणि या दिवशी चातुर्मास संपतो. तर हे 4 महिने बरेच जण सेवा उपाय करत असतात आणि त्याची सांगता या दिवशी तुम्ही करू शकता. तर या एकादशीला आवर्जून उपवास आपल्याला करायचा आहे. शरीराला झेपत असेल तर अवश्य तुम्ही या दिवशी व्रत करा. या एकादशीचे व्रत केल्याने संपूर्ण वर्षभरामध्ये जेवढ्याही एकादशी येतात तर त्या सर्व एकादशीचे पुण्य आपल्याला या एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला मिळत असते आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी अवश्य व्रत करायचं आहे. त्यासोबतच सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत. आणि जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल, तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही सेवा केल्या तरीही चालेल. तसेच या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंच्या कोणत्याही एका अवताराची आपल्याला पूजा करायची आहे. तर बघा, बाळकृष्णांची, रामाची, विठ्ठलाची तुम्ही सेवा आणि पूजा करू शकता. विष्णूच्या कोणत्याही एका रूपाची तुम्ही सेवा करू शकता. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, घराचा उंबरठा स्वच्छ करून अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे. त्यानंतर उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर देवांची अंघोळ, आपल्या देवघरातील सर्व देवांना अंघोळ घालायची आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल, बाळकृष्णांची किंवा विठ्ठलाची मूर्ती, फोटो असेल तर आपल्याला पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक हा दूध आणि पाण्याने करायचा आहे. यासोबतच या दिवशी आपल्याला सूर्याला देखील अर्घ्य अर्पण करायचं आहे. तर सूर्यदेवता हे आपल्या जीवनातील अंधार दूर करतात. तर तुम्हाला जमेल तर रोज देखील सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि नसेल जमेल तर अशा शुभ तिथींना अवश्य सूर्याला अर्घ्य अर्पण करत जावे. तर सर्व देवांचा अभिषेक करून त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचं आहे. नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. तर दूध सागरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यासोबतच या दिवशी पिवळे फुलं आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे. तर भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे पिवळ्या रंगाची मिठाई, फुलं आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहे. फळं देखील आपल्याला पिवळ्या रंगाचे अर्पण करायचे आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. श्री सूक्तमचं 1 वेळा पठण करून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. माता लक्ष्मीला खिरेचा आणि बत्तासेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्ही व्रत किंवा उपवास किंवा सेवा नाही करत तरीही तुम्हाला काही चुका आपल्याला या दिवशी टाळायच्या आहे. तर या चुकांचा आपल्याला पाप न लागण्यासाठी या चुका आपल्याला या दिवशी टाळायच्या आहे. तर बघा, कोणत्या चुका टाळायच्या आहे, तर एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं अजिबात तोडू नका किंवा तुळशीला स्पर्श देखील करू नका. तर तुळशीचे पाने हे आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहे. त्यानंतर संध्याकाळी तुळशीसमोर एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि या दिवशी आपल्याला सात्विक जेवण करायचं आहे. त्यासोबतच या दिवशी भात खाऊ नये. भाताचे कोणतेच पदार्थ एकादशीच्या दिवशी खाल्ले जात नाही. त्यानंतर घरामध्ये वातावरण चांगले ठेवायचं आहे. घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यासोबतच या दिवशी कोणाचाही अनादर करू नका. तसेच या दिवशी दुपारी आपल्याला झोपायचं नाही, तर याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यानंतर या दिवशी तुम्ही बाळकृष्णाची किंवा विठ्ठलाची किंवा स्वामींची सेवा करू शकता. विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता, ज्यामध्ये भगवान विष्णूंचे 1000 नावं आहेत. विष्णू गायत्री मंत्राचं पठण करू शकता आणि यासोबतच पांडुरंगाचा एक मंत्र आपल्याला पठण
आपण करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, श्री वत्स धारेय वक्षमुक्तामाला षडाक्षर. तर या मंत्राचा तुम्हाला होईल तितक्या वेळा तुम्ही जप करू शकता. जितकी जमेल तितकी सेवा करायची आहे. त्यासोबतच ज्यांना मुलं बाळ होत नसेल तर त्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला पती पत्नी दोघांनीही प्यायचं आहे. तर बघा, भगवान विष्णूंच्या तुम्हाला होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा या दिवशी करायची आहे. या दिवशी आपण ज्याही काही सेवा करू, उपाय करू तर त्याचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळेल. तर अवश्य तुम्ही देव उठणे एकादशीला तुम्ही व्रत करा किंवा नका करू, तरीही तुम्ही सेवा मात्र करू शकता. आणि त्यासोबतच या काही चुका आहे तर त्या देखील आपल्याला या दिवशी टाळायच्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.